आपण इथं फ्लुइड मेकॅनिक्स मधला बर्नॉलीज इक्वेशन जे आहे त्याच्यावरचा प्रॉब्लेम बघत आहोत. वॉटर इज फ्लोईंग थ्रू ए पाईप ऑफ 4 सेंटीमीटर डायमीटर. तर डी ची व्हॅल्यू दिली 4 सेंटीमीटर. ह्याचं पहिल्यांदा युनिट कन्व्हर्जन करून घेऊया मीटरमध्ये. त्यासाठी याला 10⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल. आन्सर मिळेल 0.04 मीटर. अंडर ए प्रेशर ऑफ 30 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. तर प्रेशरची व्हॅल्यू दिली P इज इक्वल टू 30 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻⁴ न मल्टिप्लाय करावं लागेल. आता इथं वॉटर इज फ्लोईंग म्हटलंय, याचा अर्थ डेन्सिटी दिलेली, वॉटरची डेन्सिटी असते, स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 1000 kg पर मीटर क्यूब. दिली नसेल तर तुम्हालाही घ्यावी लागते. विथ मीन व्हेलॉसिटी ऑफ 2 मीटर पर सेकंद. तर इथे व्हेलॉसिटी दिली v इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद. फाइंड द टोटल हेड और टोटल एनर्जी पर युनिट वेट ऑफ वॉटर. तर आपल्याला इथं फाइंड आउट करायचंय टोटल हेड विच इज 8 मीटर अबोव द डेटम लाईन. तर जो काही क्रॉस सेक्शन आहे तर तो 8 मीटर अबोव आहे, म्हणजे झेड ची व्हॅल्यू दिली 8 मीटर. आपल्याला टोटल हेड काढायचा आहे. टोटल हेडचा फॉर्म्युला आहे टोटल हेड इज इक्वल टू अकॉर्डिंग टू बर्नॉलीज थिअरम प्रेशर हेड प्लस वेलोसिटी हेड प्लस डेटम हेड. प्रेशर हेडचा फॉर्म्युला येतो P अपॉन रो जी. वेलोसिटी हेडचा फॉर्म्युला आहे v² अपॉन 2g. झेड डेटम हेड म्हणजेच झेड आहे. आता इथं P ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे, डेन्सिटी इथं दिलेली आहे, वेलोसिटी इथं दिलेली आहे, g ची व्हॅल्यू असते 9.81 आणि z ची व्हॅल्यू इथं 8 मीटर दिलेली आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं टाका, तुम्हाला इक्वेशन इथे तयार होईल. आता हे इक्वेशन जे आहे ते आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 30 × 10⁴ भागिले 1000 भागिले 9.81 असं कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं आहे. जर दोन्हीकडे भागिले टाकायचं नसेल तर भागिले हे ब्रॅकेट मध्ये टाका आणि इथं गुणिले करा, तर आन्सर सेमच येणार आहे. आता ह्याच्यासाठी काय करायचं, 2² भागिले 2 भागिले 9.81 किंवा 2² भागिले ब्रॅकेट मध्ये 2 × 9.81 या दोन्हीपैकी कोणतंही इथं यूज करा. हे बिना ब्रॅकेट टाकता हे इथे इक्वेशन लिहिले. इज इक्वल टू प्रेस केल्यावर मिळेल 0.20. आता या सगळ्यांची बेरीज करा, तुम्हाला काय मिळेल आन्सर 38.78 मीटर टोटल हेड.